करा सुरू. चलो गुड मॉर्निंग फर्स्टली ऑल ऑफ यू. व्हेरी व्हेरी नाईस गुड मॉर्निंग. आज आपण आता आपल्या एमकडे चाललोय थोडं करत. ओके स्टार्ट केलं होतं आपण ट्रिग्नोमेट्री जो येतोय आपला. टीला तुम्हाला एक 4 ते 5 क्वेश्चन्स कव्हर करणार. मेन्सला तुमचे मिनिमम 10 क्वेश्चन्स कव्हर करणार टॉपिक्स. म्हणजे नंबर ऑफ क्वेश्चन्स तुमचे 50 कव्हर होणार समजा दोन्ही मिळून. त्यामुळे तुम्हाला याच्यावरती वॉच करणंच आहे, याच्यावरती थोडंसं लक्ष देणंच आहे. आज तुमच्याकडे वर्कशीट पण आहे, त्यातले काही सम्स आपण घेऊयात आज आणि ते तुमच्या समोरच आहे. बरोबर आहे. सुरुवात मी केली होती तुम्हाला अगोदर ऑलरेडी सगळं सांगितलं होतं की कसं करणार आहात तुम्ही ट्रिग्नोमेट्रीचं. ओके हा बघा हा आपण स्टार्ट केलेला पोर्शन ट्रिग्नोमेट्रिक्स. ओके परत याला स्टार्ट करूया 2 मिनिटांमध्ये रिवाइज करूया. त्या गोष्टी केलेल्याच आहेत. बाकीचे येईपर्यंत तुमचं रिव्हिजन होऊन जाईल तोपर्यंत. ठीक आहे. ट्रिग्नोमेट्रिक्स कोणाला म्हणतो आपण? अँगल मेजरमेंट थिटा. ओके हा आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला, हा झाला 90 डिग्री. ओके हा झाला हायपोटेनियस. हा थिटा कन्सिडर केलेलाच आहे ऑलरेडी. ही झाली याची अपोजिट साईड दॅट इज परपेंडिक्युलर. हा झाला याचा बेस. ओके याची डेफिनेशन्स तुमच्याकडे आहेत की अँगलची डेफिनेशन कोणाला म्हणतो आपण? अँगल कोणाला म्हणतो आपण? 2 रे इंटरसेक्ट इच अदर इज कॉल्ड ॲज अँगल. क्रिएशन तो असतो आपला अँगल. त्याच्यावर आपण काय तयार केलं? राईट अँगल ट्रायंगल. ओके याची डेफिनेशन तुमच्याकडे याच्यामध्ये आहेतच. कशामध्ये? तुमच्या वर्कशीटमध्ये ऑलरेडी दिल्लीच आहे डेफिनेशन. ओके चला. मेजरमेंट ऑफ अँगल. अँगल मेजरमेंट अमाउंट द रोटेशन ऑफ साइड ऑफ टर्मिनल रे अँड इनिशियल रे. तर टर्मिनल रे कोणता असतो? हा रे म्हणजे तुमचा टर्मिनल रे. हा रे म्हणजे कोणता? इनिशियल रे. जो पोझिशन फर्स्ट असतो तो असतो इनिशियल. तिथून क्रिएशन जे करतो आपण एखाद्या कंडिशन्स पर्यंत जातो तो असतो तुमचा टर्मिनल. 2 रे इंटरसेक्ट इच अदर. क्रिएशन इज थिटा अँगल. नेक्स्ट वन आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. आता आपल्याकडे येतोय. बरोबर आहे. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फाइंड आउट करतो आपण या कंडिशनमध्ये. जे तुम्हाला आत्ताच बोललो मी पहिल्याच कंडिशन्सवरती की 2 रे आहेत. फर्स्ट रे सेकंड रे इनिशियल रे आणि टर्मिनल रे. मेजरमेशन थिटा. दिस व्हॅल्यू यू हॅव टू कन्सिडर ॲज एक्स दॅट इज AM. ओके दिस व्हॅल्यू यू हॅव टू कन्सिडर ॲज PM Y. दिस इज अवर परपेंडिक्युलर अँड दिस इज अवर बेस. दिस इज बेस B. अँगल मेजरमेंट केला आपण थिटा. अपोजिट हा झाला तुमचा हायपोटेनियस. आपण सिंपल वेमध्ये सांगितलं होतं ट्रायंगल हा A हा B आणि हा C 90 डिग्री. आलं इथपर्यंत अडचण आहे. आता रेशो तुम्हाला माहीतच आहे. टेबल मी तुम्हाला काल ड्रॉ पण करून दिला होता. फर्स्ट वन साइन, नंतर दिला होता कॉस, नेक्स्ट वन काय दिला होता? टॅन. ओके हा तुमचा हायपोटेनियस, हा तुमचा बेस, ही तुमची परपेंडिक्युलर, हा तुमचा थिटा. फॉर्म्युला आपण अप्लाय केला होता परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनियस. नेक्स्ट वन अप्लाय केला होता आपण बेस अपॉन हायपोटेनियस. नेक्स्ट वन अप्लाय केला होता आपण परपेंडिक्युलर अपॉन बेस. ओके रिवर्स पार्ट घेतला कॉट सेक. ओके हे तर काल झालेलं होतं ऑलरेडी. नेक्स्ट वन काय दिला होता बघा कोसेक थिटा. फॉर्म्युला अगोदर सांगितला होता 1 बाय साइन थिटा. नेक्स्ट वन सांगितला होता सेक थिटा 1 अपॉन कॉस थिटा. नेक्स्ट वन सांगितला होता साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. याला म्हटलं होतं आपण आयडेंटिटी. याला काय म्हटलं होतं आपण? आयडेंटिटी. नेक्स्ट वन 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा कोसेक स्क्वेअर थिटा. आपण असं लिहिलं होतं फक्त कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 प्लस कॉस स्क्वेअर थिटा. थोडंसं उलटं लिहिलं काही फरक पडत नाही. नेक्स्ट वन रिसिप्ट. याला म्हटलं होतं आपण रेशो. याला काय म्हटलं होतं आपण? रेशो. ओके हे झाले रेशो. नेक्स्ट वन सेक थिटा प्लस टॅन थिटा. हा फॉर्म्युला चांगला लक्षात ठेवा का. सेक थिटा प्लस टॅन थिटा 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा. कसा क्रिएट होतो बघा. सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा. यांचं काय करतो आपण? क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन कोणकोणत्या कंडिशनचं करतो? A अपॉन B इज इक्वल्स टू B अपॉन A. डायरेक्ट काय करतो आपण यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. याला डिवाइडेड बाय किती असणार तुमचा? हा 1. ओके हा 1 तुमचा. ओके
आता याला जर आपण अप्लाय केलं तर हा होतो सेक स्क्वेअर थिटा प्लस टॅन थिटा, याला मल्टिप्लाय येईल तुमचा परत सेक थिटा, सेक थिटा प्लस टॅन थिटा, हा येईल तुमचा सेक थिटा मायनस टॅन थिटा, दिस व्हॅल्यू इज 1. हा फॉर्म्युला झाला a प्लस बी, हा झाला a मायनस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर. आन्सर किती येतं आपलं डायरेक्टली? हा सिम्प्लिफिकेशन. सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन सेक थिटा मायनस, हा पण काल फॉर्म्युला आपण लिहून दिला होता, सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. नेक्स्ट वन, हे दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला काल सांगितले होते. साइन 2 थिटा इज इक्वल्स टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, cos 2 theta is equals to cos square theta. इथे मायनस आहे, पॉईंट नाही. करेक्शन थोडंसं करून घ्या त्याच्यामध्ये. पॉईंट जर दिसत असेल तर मायनस साइन आहे. cos square theta मायनस sin square theta दिसत असेलच, नसेल तर करेक्शन करून घ्या थोडंसं. ओके डन. नेक्स्ट वन, cos 2 theta चा फॉर्म्युला लिहिला होता 2 cos square theta minus 1, 1 minus 2 sin square theta, 1 minus tan 2 theta upon 1 plus tan 2 theta. आपण काल तुम्हाला लिहून दिला होता. ओके, आता इथपर्यंत झालेले आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काल तुम्हाला समजून सांगितले, बरोबर आहे. ते काय सांगितले होते तुम्हाला की क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. म्हणजे हा टेबल पूर्ण लक्षात ठेवायची गरज आता. एवढं जरी दोन गोष्टी लक्षात ठेवल्या तर हा पूर्ण टेबल काय होते तुमच्याकडे समोर येईल. ओके, तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस केली असेल, घरी गेल्यानंतर थोडंसं आलं असेल, एकदा करून बघा, परत स्वतः येऊन जाईल. इतकं काय फारसा अवघड नाही. ओके डन. हे काल ऑलरेडी झालेलंच होतं आपलं. नेक्स्ट वन, आता एक आणखीन राहिलं होतं याच्यामध्ये टॉपिक, की तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये आहे बघा. त्याला म्हणतो आपण अलाइड अँगल्स फॉर्म्युले. कोणते फॉर्म्युले फाइंड आउट करायचे आपल्याला? अलाइड अँगल. आता काल आपण डिफरन्सचे फॉर्म्युले बघितले, समचे फॉर्म्युले बघितले, बरोबर आहे. साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला बघितला, कॉस ए प्लस बी चा पण बघितला, कॉस ए मायनस बी चा पण बघितला आणि साइन ए मायनस बी चा पण बघितला. ते तुम्ही राईट डाऊन केले होते, याच्यामध्ये नव्हते. ठीक आहे, आता आहेत. तर मला फाइंड आउट करायचं आहे, जर असं असेल साइन 90 मायनस थिटा, काय फाइंड आउट करायचं आपल्याला? साइन 90 मायनस थिटा. कालचा आपला फॉर्म्युला होता बघा, साइन ए मायनस बी चा, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी होता हा फॉर्म्युला. मग याच्यामध्ये जर आपण फाइंड आउट केलं तर साइन 90 मायनस कॉस थिटा मायनस कॉस 90 साइन थिटा आलं. आता हे बघा, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. साइन 90 ची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे, इथेच आहे बघा 1. कॉस थिटाची व्हॅल्यू माहिती आहे का? नाही, त्याला तसंच ठेवला. नेक्स्ट वन, कॉस 90 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. कॉस 90 ची व्हॅल्यू आहे तुमची कुठे आहे? 0. म्हणजे इथे काय पुट करणार तुम्ही? हा 0. 0 इंटू साइन थिटा, आन्सर इज 0. म्हणजे राहिला काय आपल्याकडे? फक्त साइन 90 मायनस थिटा इज इक्वल्स टू, आन्सर काय मिळतं आपल्याला? हा सगळ्यात चांगला महत्त्वाचा फॉर्म्युला. साइन 90 मायनस थिटा इज इक्वल्स टू कॉस थिटा. तुमच्या त्या शीटमध्ये आहे, ट्रिग्नोमेट्रीच्या खालीच आहे, बरोबर आहे. त्याचं प्रूफ हे तुम्हाला करून दाखवलं की कसं प्रूफ येतं शॉर्टकटमध्ये एकदम. आलं लक्षात? आता लक्षात राहील फॉर्म्युले. साइन 90 मायनस थिटा इज इक्वल्स टू कॉस थिटा. नेक्स्ट वन, कॉस 90 मायनस थिटा साइन थिटा. ओके, हा झाला काय तुमचा? साइन थिटा. आता हे तुम्हाला थोडीशी लक्षात ठेवावं लागतील. साइनचा रिझल्ट 90 मायनस थिटा मध्ये काय मिळतो? कॉस थिटा. आणि कॉसचा रिझल्ट 90 मायनस थिटा मध्ये काय येतो? टॅनचा कशामध्ये येणार? कॉट मध्ये. आणि कॉटचा कशामध्ये येणार? सेकचा कशामध्ये येणार? कोसेक मध्ये. कोसेकचा कशामध्ये येणार? सिंपल. कोणत्या अँगल साठी? 90 मायनस थिटा साठी. 90 डिग्री मायनस थिटा. आता कुठे जर तुम्ही असं तुमचे एखादं पुस्तक असेल तुमच्याकडे, ओके, त्या पुस्तकामध्ये कुठेतरी असा फॉर्म्युला दिला असतो, इथे पण कन्फ्युज व्हायची गरज नाही. हा साइन π/2 मायनस थिटा. π/2 म्हणजे का तुम्हाला मेजरमेंट करून दिलं होतं. π/2 म्हणजे किती डिग्री झाला? हा 90 डिग्री.
साइन पाय बाय 2 मायनस थिटा इज इक्वल्स टू कॉस थिटा. म्हणजे तिथे पण कन्फ्यूज व्हायची गरज नाही. ओके, आता हे फॉर्म्युले तुमच्याकडे आहेत खाली लिहिलेले, बरोबर. त्याच्यामध्ये साईनचा घेतलेला आहे, कॉसचा घेतलेला आहे आणि टॅनचा पण आलेला आहे. मग हे परत सांगण्याची गरज आहे आता, ते ऑलरेडी तुम्ही रीड करू शकता, बघू शकता कसं आलं हे पण तुम्हाला सांगितलं. ओके, डन. नेक्स्ट वन. आता हे बघा, हे लास्ट टाइम आपण सुरुवात केली होती. राईट अँगल ट्रायंगल, अँगल थिटा, दिस व्हॅल्यू इज y, दिस व्हॅल्यू इज x, दिस इज आवर परपेंडिक्युलर, दिस इज आवर बेस, दिस इज आवर हायपोटेनियस. हायपोटेनियस काढायचं असेल तर आपण h इज इक्वल्स टू रूट ऑफ काय घेतला होता, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. काल तुम्हाला सिंपल फॉर्म्युला आपण सांगितलं होता, परपेंडिक्युलर स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर. डायरेक्ट काय मिळतो आपल्याला, हायपोटेनियस. नेक्स्ट वन गिवन. आता काय म्हणतो आपल्याला तो, साइन थिटा इज इक्वल्स टू काय सांगितलं आपल्याला, x. आता थोडेसे फॉर्म्युले डेव्हलप करून दिलेले आहेत. हा, कसं ऍडजस्ट करायचं बघा. साइन थिटाची व्हॅल्यू काय सांगितली आपल्याला, x. कोणता फाइंड आउट करायला सांगितलं, डायरेक्टली कॉस थिटा. आपल्याकडे फॉर्म्युला आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. व्हिच व्हॅल्यू हॅव टू फाइंड आउट, कॉस स्क्वेअर थिटा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. कॉस थिटाची व्हॅल्यू काय येणार, रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. x साइनची व्हॅल्यू किती आहे, x. त्याचा काय होणार, स्क्वेअर. हे डायरेक्ट आन्सर येतो. कॉस थिटा इज इक्वल्स टू 1 मायनस x स्क्वेअर. हे सांगितलं. ओके, फॉर्म्युला 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा ते प्रूव्ह करून दाखवतो तुम्हाला फॉर्म्युला. नेक्स्ट वन, डायरेक्ट जर टॅन थिटा काढायचा असेल आता आपल्याला, बरोबर आहे, तर आपण कॉस थिटाची व्हॅल्यू काय काढली, 1 मायनस x स्क्वेअर. साइन थिटाची व्हॅल्यू काय होती आपली, साइन थिटा इज इक्वल्स टू x, कॉस थिटा इज इक्वल्स टू रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर. कोणता फाइंड आउट करायचा आहे, टॅन थिटा. दोघांचा काय फाइंड आउट करतो आपण, रेशो. साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे x अपॉन रूट ऑफ 1 मायनस कोणता फाइंड आउट करायचा आहे, कॉट थिटा. कॉट थिटा इज इक्वल्स टू याचा काय करायचा, उलटा पार्ट, रूट ऑफ x 1 मायनस x स्क्वेअर अपॉन x. कोणता फाइंड आउट करायचा आहे, सेक थिटा 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर. आणि कोणता फाइंड आउट करायचा आहे, कोसेक थिटा. कोसेक थिटा येणार 1 अपॉन x. ओके, आता इथे कुठेतरी प्लेन मिस्टेक आहे थोडंसं. कोसेक थिटा 1 अपॉन x, सेक थिटा इथे पाहिजे होता रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर. थोडेसे करेक्शन्स आहेत ते तेवढे करून घ्या फक्त, कारण ते लागणार आहे तुमच्या रीड करत असताना. हे पूर्ण रूट मध्ये बरं का. हा जो टॅन थिटा आहे ना, इथे दिसतो बघा, टॅन थिटा इज इक्वल्स टू x अपॉन रूट ऑफ 1 मायनस किती लिहिणार तुम्ही, x स्क्वेअर. तिथे x दिसतंय तुम्हाला थोडंसं, प्रिंट मिस्टेक आहे, होत असतं थोडंसं ते, कारण टाईप करताना मॅथमॅटिक्सचं टायपिंग थोडंसं अवघड जातं. ओके, झालं. आता हे करेक्शन करून घेतले, लक्षात राहतील. आता अडचण याच्यामध्ये पक्का नेक्स्ट टॉपिक्सवर येतोय, कॉस थिटाची व्हॅल्यू दिली एक्झॅक्ट याचा उलटा. ओके, कॉस थिटा जर काढायचं असेल आपल्याला याच्यामध्ये, मला कोणता फाइंड आउट करायचा आहे, साइन थिटा फाइंड आउट केला. आता कोणता फाइंड आउट करायचा आहे मला, कॉस थिटा. कॉस थिटासाठी काय करणार मी, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. कॉस थिटाची व्हॅल्यू किती आहे माझी, x. आता कॉस थिटा ऑलरेडी माहित आहे, बरं ठीक आहे. इथे येतोय कॉस थिटा किती आहे आपला, x. म्हणजे x ऑब्वियसली काय होणार, स्क्वेअर. ओके, फाइंड आउट कोणता करायचा आहे, साइन थिटासाठी. हा आता इथे काय सांगितलं आपल्याला बघा, cos theta is equals to x. कोणता फाइंड आउट करायचा आहे, sin theta. sin square theta is equals to 1 minus x square. sin theta ची व्हॅल्यू डायरेक्ट sin theta is equals to root of 1 minus आता त्याच्यावरून कोणता काढता येतो, tan. याच्यावरून कोणता काढता येतो, cot. याच्यावरून कोणता काढता येतो, sec. ओके, हे सगळं कशावरती केलं आपण, फंडामेंटल आयडेंटिटीज. आता हे डायरेक्टली पुटअप करून सोल्युशन्स फाइंड आउट करतोय. कोणत्या ट्रायंगलसाठी, आपल्या राईट अँगल ट्रायंगलसाठी. याच्यामध्ये अडचण आहे आता, नक्की नाही. हे तुम्ही रीड करू शकता घरी गेल्यानंतर, याच्यावरती मी वेळ घालत बसत नाही, कारण आता एकदा सांगितलं की लक्षात येऊन जाईल, काय फारसा अवघड नाही आहे त्या गोष्टी. परत सांगण्याची गरज आहे, नक्की. नेक्स्ट वन. आता बघा असं आहे जो की तुमच्या समोर आहे, तुम्ही नाही बघितलं त्याच्यामध्ये तर तुमच्या स्क्रीनवरती दिसतोच आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये बघण्याची गरज नाही आहे. थोडंसं त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये आपण केलेलं आहे, थोडंसं
स्टार्टिंग आहे बाबा की थोडंसं डिटेल यायला पाहिजे, त्याकरता आपण काय केलं, शॉर्टकट न सांगता थोडंसं डिटेलमध्ये सांगितलं की तुम्ही कधी रीड केलं तर ते तुम्हाला रीड करता यावं. तसं तर आपण याच्या शॉर्टकटमध्येच फाइंड आउट करणार सगळ्या गोष्टी, इतकं काही डिटेल करत बसणार नाही कारण इतका वेळ आपल्याकडे नाही. हे तुम्हाला कशासाठी की तुम्ही स्वतः ओरल करण्यासाठी, हे बघण्यासाठी कसं झालं की तुम्ही स्वतः एकदा वाचणार, ते लक्षात येणार, तुम्ही ज्यावेळेस पण इथे येणार त्यावेळेस वर्कशीट वाचून येणार, थोडंसं त्यातलं बघून येणार, त्यातलं सिम्प्लिफिकेशन कसं काढायचं हे तुम्हाला मी सांगतोच आहे आणि ते बाकी तुम्ही नोट डाऊन करून ठेवणार बाकी पुढे. ओके ठीक आहे. नेक्स्ट वन, हा तुमचा पहिला सॉल्व. काय सांगतो आपल्याला बघा, इन अ ट्रायंगल ABC राईट अँगल इज B, AB is equals to 12, BC is equals to 5. Find sin, tan, cos, cot. कोणत्या अँगल साठी फाइंड आउट करायचं आहे? sin A फाइंड आउट करायचं आहे, tan A फाइंड आउट करायचं आहे, cos C फाइंड आउट करायचं आहे आणि cot C फाइंड आउट करायचं आहे. सिंपल. तुम्ही काय ड्रॉ करणार? हा ट्रायंगल A C B राईट अँगल ट्रायंगल. आलं. आता AB इज इक्वल्स टू म्हणजे परपेंडिक्युलर साइड ऑलरेडी माहिती आहे 12. ओके. नेक्स्ट वन BC माहिती आहे म्हणजे बेस माहिती आहे 5. फॉर्म्युला R ची व्हॅल्यू जो तुमचं सांगितलं होतं, हायपोटेनियसचा स्क्वेअर, 12 चा स्क्वेअर किती झाला 144, 5 चा स्क्वेअर किती झाला 25, 144 प्लस 25 169, 169 चा स्क्वेअर रूट हायपोटेनियस. आलं. आता अडचणीच्या मध्ये कोणत्या अँगल साठी फाइंड आउट करायचं होतं? साइन A साठी. हा साइन A. ओके. आता साइन A ची अपोजिट साइड म्हणतोय आपण. आता कोणाची काढायची आहे? साइन A ची अपोजिट साइड. मग साइन A साठी ही साइड कशी असणार? अपोजिट. हा असणार तुमचा हायपोटेनियस. म्हणजे आन्सर काय येतं? ओके. दुसरं कोणासाठी काढायचं आहे? टॅन साठी. कोणत्या अँगल? A साठी. ओके. टॅन A ची अपोजिट साइड कोणती आहे? पुन्हा हीच. ओके. त्याची ऍडजसंट साइड फाइंड आउट करतो आपण, म्हणजे त्याचा बेस कोणता आला? हा 12. म्हणजे याच्यासाठी कोणासाठी? टॅन साठी व्हॅल्यू, टॅन साठी व्हॅल्यू होती तुमची 5/12. आलं. इकडे आलं पण नेक्स्ट वन cos C साठी फाइंड आउट करायचं. आता cos C म्हणजे अँगल काय झाला? परत चेंज झाला. चेंज झाला म्हणजे हा अँगल आला. साइन C साठी कोणता काढायचा आपल्याला? cos फाइंड आउट करायचा आहे. cos काय म्हणतो आपण? ऍडजस्टंट अपॉन ऍडजस्टंट साइड. C साठी 5 म्हणजे हा किती येणार? cos साठी 5/13. ओके. आणि नेक्स्ट वन कोणाचा फाइंड आउट करायचा आपल्याला? cot C साठी. cot C काय म्हणतो आपण? ऍडजस्टंट अपॉन अपोजिट म्हणजे 5/12. आता याच्यामध्ये बघा, हा टॅन फाइंड आउट केला, हा किती आला होता? 5/12. हा किती आला होता? क्वाट. पण दोन्ही अँगल कसे आहेत? अँगल अपोजिट आहे पण व्हॅल्यू कशा आहेत? सेम. आता बघ, हे झालं सिंपल. हे आपण जे ओरली घेतलं होतं 2 दिवसापासून आपण ही चर्चा करतोय, त्या चर्चेवरचा हा पहिला सम तुमच्या समोर आला होता. त्याच्यामध्ये डिटेल सांगितलंय, मी इतकं डिटेल घेतलं नाही, तुम्हाला डायरेक्ट ट्रायंगल ड्रॉ करून दिला आणि सोल्युशन काढून दिलं. आता मी ओरली केलं, असं तुम्हाला ओरली करतोय. आता इथे काय सांगितलं असेल सपोज tan theta is equals to 4/5 किंवा आपण असं घेऊया tan theta is equals to 12/5. काय फाइंड आउट करायचं आपल्याला? tan theta is equals to 12/5. सम काय सांगितलं बघा, tan theta is equals to 12/5. फाइंड cot theta. फाइंड करायला सांगितलं cot theta. tan theta is equals to किती सांगितलं? 12/5. फाइंड आउट काय करायचं? cot theta किती? 5/12. यस करेक्ट. 5/12. मला फाइंड आउट करायचं आहे sin theta. आता हे थोडंसं बाजूला ठेवा, याच्यावरती कसं करायचं ते बघूया. हा सम प्लस समोर होता म्हणून आपण त्याच्यावरती डिस्कस करतोय. sin theta फाइंड आउट करायचं आहे. तुम्ही काय करता sin theta साठी? tan theta हा अँगल कन्सिडर करणार थीटा. ओके. sin tan theta काय सांगतो आपल्याला? अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. अपोजिट किती आहे? 12. ऍडजस्टंट किती आहे? 5. काय काढायचं डायरेक्ट? हायपोटेनियस. हायपोटेनियस किती येतो? 20. कोणाची व्हॅल्यू काढायची? sin theta ची व्हॅल्यू 12/20. म्हणजे मी कसा काढला? एकच माहिती होतं मला. कोणता माहिती होता? tan theta. कोणता काढता आला? डायरेक्ट sin theta. असं सांगितलं की tan theta is equals to 4/12. फाइंड
साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. ओके, काय फाइंड आउट करायचं आपल्याला? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. इथे अँगलचं मेजरमेंट माहित असतं, डायरेक्ट काढलं असतं, पण आपल्याला काय सांगितलं? फक्त डायरेक्ट टॅन थिटा. बरोबर आहे. मग टॅन थिटा आपला होता 12/5 ड्रॉ केला आपण, सॉल्व झालं. साइन स्क्वेअर थिटा, साइन थिटाची व्हॅल्यू आपण काढली होती अगोदर 12/13. कॉस थिटाची व्हॅल्यू आपण काढली होती, कॉस थिटा इज इक्वल्स टू 5/13. दोघांचं काय करणार? डायरेक्टली स्क्वेअर. 12 चा स्क्वेअर 144, 5 चा स्क्वेअर 25. दोघांचं काय करणार? डायरेक्ट ऍडिशन 13/13. स्क्वेअर रूट निघून जाणार. बरोबर आहे. 13/13 म्हणजे 1 किती आला? डायरेक्ट फॉर्म्युलाच आहे आपल्याला. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. हा प्रूव्ह पण केला आपण. जो पुट केला होता आयडेंटिटी, तो प्रूव्ह पण केला आपण याच्यावरती. आता याच सम मध्ये मी तुम्हाला 3-4 सम सांगतो हा एकत्रच, कसं येणार, कसं तुम्हाला सॉल्व करत चालायचं. ओके, डन. आता जर असं विचारलं, सपोज सेक स्क्वेअर थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटा, किंवा असं सांगितलं सेक स्क्वेअर थिटा प्लस कोसेक थिटा. अँगल दिलेला आहे आपल्याला. अँगल काय दिला आहे आपल्याला? अँगल दिला टॅन थिटा इज इक्वल्स टू 12/5. कोणता फाइंड आउट करायचा आहे? सेक स्क्वेअर थिटा प्लस कोसेक थिटा. सोल्युशन फाइंड सांगितलं आणि ऑप्शन्स दिलेले आहेत. मग काय ऑप्शन कडे जायचं आपल्याला? आपण ट्रायंगल ड्रॉ करणार, हे सॉल्व करणार. कोणता काढायचा आपल्याला? सेक स्क्वेअर थिटा. सेक स्क्वेअर थिटा म्हणजे काय असतो? हायपोटेनियस अपॉन ऍडजसेंट. बरोबर आहे. हायपोटेनियसचा स्क्वेअर काय झाला? 169. ऍडजसेंटचा स्क्वेअर काय झाला? 25. प्लस कोणता फाइंड आउट करायचा आहे? कोसेक थिटा. कोसेक थिटा काय असतो आपला? हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड. 13 किती आला? हा 12. सोल्युशन बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि सोल्युशन. म्हणजे डायरेक्ट तुम्ही असं काढू शकता. ओके, म्हणजे हे इतका वेळ तुम्हाला करायची गरज पडणार नाही. डायरेक्ट ट्रायंगल ड्रॉ करा, अँगल मेजरमेंट करा, कोणता अँगल तुम्हाला फाइंड आउट करता येईल. ओके, आता हे समोर होतं तुमच्या म्हणून झालं. आता सपोज असं जर असेल तर sec theta is equals to 5/30. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे tan थिटा, cot थिटा, sec थिटा आणि cosec थिटा. कोणाची व्हॅल्यू आहे? sec थिटाची ऑलरेडी आहे. sec थिटा लिहिलेलाच आहे 5/12. कोणता काढायचा आपल्याला? tan थिटा. आपण काय करणार? डायरेक्ट ट्रायंगल ड्रॉ करणार. sec थिटाचा फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला? हायपोटेनियस अपॉन हायपोटेनियस किती आहे? 5. ऍडजसेंट किती आहे? 13. ओके, 5 मधून 13 सबट्रॅक्ट होतात का? नाही. म्हणजे थोडीशी ही साईड कशी पाहिजे? लहान पाहिजे. म्हणजे मी असं करतो, थोडंसं याला चेंज करतो, हा 13 करतो आणि हा 5 करतो. ठीक आहे, हा 13 होणार, हा किती होणार तुमचा? 5. 13 मायनस 13चा स्क्वेअर 169. 169 मायनस 25 किती झाला तुमचा? 144. 144 म्हणजे हा किती येणार? डायरेक्ट आलं आहे सर. ओके, म्हणजे तुम्हाला असं पूर्णपणे की प्रत्येक वेळेस ट्रायंगल काय हे करायचं किंवा हायपोटेनियस वगैरे असं काही करायची गरज नाही. सिम्पली काय करा? राईट अँगल ट्रायंगल काढा. जो अँगल तुम्ही कन्सिडर केला तो कन्सिडर पुटअप करा आणि डायरेक्ट काय काढा? त्याचं सोल्युशन होऊन. तर कोणताही सम कुठेही कसं नाही फिरवला की नुसता अँगल दिला असेल त्याच्यावरून बाकीचे व्हॅल्यू काढायचे किंवा ह्या गोष्टी दिलेल्या असतील, ह्या गोष्टी येतातच आपल्याला. ओके, डन करता येईल. हे लिहून ठेवायचं होती गरज आहे का? नाहीये, तुमच्याकडे आहे ऑलरेडी. फक्त त्याची शॉर्टकट मेथड जे ट्रायंगल ड्रॉ करून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की कसं ड्रॉ केलं. तुमच्याकडे जे आहे वर शीट ते ट्रायंगल थोडंसं ड्रॉ करून घ्यायला लक्षात येऊन जातं. काही याला फारसं डिस्ट्रीब्यूट म्हणजे मोठं लिहायची गरज नाही. तिथेच काढा ना पेन्सिल, एक ट्रायंगल ड्रॉ करा आणि ऍडजस्टमेंट करा. असा अँगल कन्सिडर करा हुआ ABC, राईट अँगल B, हा 12, 13, 5 कोणता पण व्हॅल्यू फाइंड आउट करता. छोटासा एक ड्रॉ करून द्यावा तिथे, म्हणजे पूर्ण डिटेल्स मध्ये दिलेला आहे. बरोबर आहे. आता इतकं जर आपण करत बसलो त्या मेथड मध्ये तर किती वेळ लागणार आहे? भरपूर सारा वेळ लागणार आहे. हे तुम्हाला काय सांगितलं मी? त्याचं एकदम शॉर्टकट ट्रिक सांगितली, पटकन कसं करता. डन. जो नेक्स्ट वन सम, हा बघा नेक्स्ट वन सम आहे. इन राईट अँगल ट्रायंगल आत्ताच झालं.
Sin A is equals to 3 by 5. Find the 6 trigonometric ratios of angle C. A triangle. Angle ABC. This is right angle. कोणती व्हॅल्यू सांगितली आपल्याला? Sin A. हा A. ओके, तुम्ही कन्सिडर करताना इथे पण A करू शकता, इथे पण तुम्ही काय करू शकता? C करू शकता, किंवा डायरेक्ट ABC असं लिहू शकता. तुमच्या मेथडमध्ये जसं सोपं वाटेल तसं तुम्हाला करता येईल. टाइम वरती तुम्ही अँगल कोणताही कुठे चेंज करू शकता. फक्त B हा किती डिग्री आला पाहिजे? 90 डिग्री. आपण इथे काय घेतला होता? इथे घेतला होता आपण A, इथे काय घेतला होता आपण? C. आपण इथे घेऊयात A, इथे घेऊयात C. काही फरक पडत नाही. सिंपल कंडिशन. काय सांगितलं आपल्याला? Sin A is equals to 3 by 5. Sin A 3 by 5 म्हणजेच अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. अपोजिट साइड A ची 3. ओके, हा झाला परपेंडिक्युलर. A साठी हा झाला आता परपेंडिक्युलर आणि हा झाला बेस. ही झाली अपोजिट साइड, ही झाली ऍडजस्टंट साइड. हायपोटेन्यूज 5. बरोबर आहे. 5 चा स्क्वेअर 25, 3 चा स्क्वेअर 25 minus 9 16, 16 चा स्क्वेअर रूट. आता A साठी तुम्ही कोणती व्हॅल्यू करू शकता? कोणती काढता येईल तुम्हाला? साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक. त्याचा स्क्वेअर करून सांगितला फाइंड आउट करायचा, त्याचा आणखी काय करून सांगितलं तरी तुम्हाला करता येईल. इतकं काय फारसा अवघड नाहीच आहे. डायरेक्ट होऊन जातं. ओके, हे पाठीमागे संबंधित बोललं. याला डायरेक्ट आपल्याला काय काढायचं होता? साइन थिटा. तर तो दिलेलाच आहे. आता मी थिटा कन्सिडर करतो याला थोड्या वेळा करता. ओके, सी काढायचे. ओके, सी साठी फाइंड आउट करायचं. ठीक आहे, आपण साइन थिटा साठी कन्सिडर करूयात, सी साठी पण करूयात. आता मला साइन थिटा फाइंड आउट करायचा आहे. साइन थिटा काय आहे माझा? 3 by 5 ऑलरेडी आहेच. हा 3 by 5. मला फाइंड आउट करायचा आहे कॉस थिटा. कॉस थिटाला माझा 4 by 5. मला फाइंड आउट करायचा आहे टॅन थिटा. टॅन थिटाला माझा 3 by 4. आता हे बाकीचे ते आलेच. कॉट, सेक, कोसेक. ओके, नेक्स्ट वन. हा मी कन्सिडर करतोय अल्फा. थिटा अल्फा. ओके, आता सी साठी जायचंय मला. बरोबर आहे. सी साठी कोणता फाइंड आउट करायचा आहे? म्हणजे काय फाइंड आउट करायचं आहे? साइन अल्फा. मग साइन अल्फाची साइड अपोजिट अपॉन हायपोटेन्यूज 4 by 5. कॉस थिटा अल्फा साठी कॉस अल्फा. कॉस अल्फा इज इक्वल्स टू 3 by 5. टॅन अल्फा इज इक्वल्स टू, हे कोणासाठी झालं? सी साठी. आणि हे कोणासाठी झालं? मग तुम्ही थिटा अल्फा काही पण कन्सिडर करू शकता, त्याला काही प्रॉब्लेम्स नाही. फक्त सांगितलं काय आणि काढायचं काय हे महत्वाचं. डन करता येतील मग. हे ट्रायंगल ड्रॉ केला की ह्या गोष्टी बरोबर येतात. यूज करायचा आहे पायथागोरस. म्हणून मी ट्रेस करत होतो काय नेहमी करता की पायथागोरस चांगलं करा, पायथागोरस चांगलं करा, कारण त्याच्याशिवाय बाकीच्या गोष्टी येत नाही. ओके, नेक्स्ट वन. हा समय बघा आपल्याला. फाइंड द व्हॅल्यू ऑफ 2 sin 30 डिग्री, tan 60 डिग्री minus 3 cos square 60 डिग्री, sec square 30 डिग्री. Find the value of 2 sin 30 डिग्री, tan 60 डिग्री minus 3 cos square 60 डिग्री, sec 30 डिग्री. परत कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे? 30. 30 कुठे येतो? इथे. साइन मध्ये कुठे येतो आपण? खाली. बरोबर आहे. म्हणजे 1/2. 1/2 चा काय करणार? डायरेक्ट स्क्वेअर. tan काय फाइंड आउट करायचा आहे? 60. tan 60 ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे. tan 60 ची व्हॅल्यू √3. म्हणजे इथे काय होणार? √3. ओके, आता परत काय करायचं आहे? cos square 60 minus 2 cos 60. cos 60 किती आहे? 1. नाही नाही, 1 नसेल. 1/2. हा 1/2 चा स्क्वेअर. sec square 30. sec square 30 किती आहे? √3/2 असेल. 2/√3. व्हेरी गुड. 2/√3. याचा पण काय करणार? स्क्वेअर. आता बघा, आता हे आपले लर्न होते, पाठ होते. आता थोडासा वेळ तुम्ही घेणार पिकअप होण्यासाठी. आता हे माझे पाठ होते म्हणून तुम्ही मला सांगितलं, तुमच्याकडे लिहिले होते म्हणून पटकन सांगितलं. आता हे तुम्हाला स्वतःला करायचे म्हणजे तुम्हाला थोडंसं काय त्याला प्रॅक्टिस करावी लागणार, थोडंसं टेबल लक्षात ठेवायचं लागणार. तर असं समजायला 2 sin square 30. हा 2 मल्टिप्लाइड ऑलरेडी. sin square 30 ची व्हॅल्यू आहे 1/2. ही सगळ्यांची लर्न असते, पाठ असते. त्याचा काय करायचं आपल्याला? स्क्वेअर. tan किती फाइंड आउट करायचा आहे? 60. tan 60 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. ती किती आहे? √3. कोणता फाइंड आउट करायचा आहे? cos 60. cos 60 ची व्हॅल्यू आहे 1/2. त्याचा काय करणार तुम्ही? स्क्वेअर. त्याला मल्टिप्लाइड बाय किती आहे इथे? 3. sec square 30. sec square 30 ची व्हॅल्यू आहे 2/√3.
हा 2 बाय तुमचा √3, 2 अपॉन √3 ब्रॅकेट स्क्वेअर. आता सिंपल आहे. 2 हा किती होणार 1/4, हा किती आला तुमचा √3 मायनस 3 हा तुमचा 3 1/4 इंटू 4/3 हा 3 कॅन्सल, हा 4 कॅन्सल, राहिला किती 1. इथे काय राहिला 2 2 जा 2 1/2 म्हणजे याचा आन्सर आला √3/2 मायनस 1. यांचं काय करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे आन्सर येतो √3 - 2 अपॉन ओके डन. आता याच्यामध्ये कोणती जरी व्हॅल्यू कुठे जरी काही चेंज झाली 30 च्या ऐवजी 45 आली, सपोज इथे 45 आलं, इथे तुमचा 60 आहे, इथे तुमचं 30 आला, इथे 45 आला, तर तुम्हाला ऍडजस्ट करता येईल. फक्त काय होतील अँगल्स चेंज होतील. 60 च्या ऐवजी 45 येईल, 45 च्या ऐवजी 60 येईल, 60 च्या ऐवजी 90 येईल, 90 च्या ऐवजी ते बाहेर येणारच नाहीये, जेवढे तुमच्याकडे आहे 0 येईल. ओके हे झालं. याच्यामध्ये अडचण आहे आता नक्की सिंपल सम आहे. ओके आपण सिंपल पासून सुरुवात करतोय. हा म्हणजे तुम्हाला पिकअप करण्यासाठी आपण आणखी त्याच्या लेवलला गेलोच नाही, आणखी थोडंसं सोपं करत चाललोय पुढे. कारण इथूनच आपल्याला पिकअप धरायचं आहे. म्हणजे ही प्रॅक्टिस झाली की बाकीच्या गोष्टी पटकन होतील. हे तुम्हाला लिहून ठेवायचं आहे का तुमच्याकडे? ओके येत आहे लक्षात सगळ्यांच्या? हार्ड अँड फास्ट वाटत नाही ना जास्त का? वाटतंय थोडं पाठीमागचं ज्यांचं होतं आतापर्यंत सायन्स होतं, ज्यांचं 11वी-12वीला त्यांना तर ते झालेलंच आहे ऑलरेडी, त्यांचे फक्त रिकॉल चालल्यात कंडिशन्स. ज्यांचं नव्हतं त्यांनी सांगा की सर परत सांगा, समजलं नाही तर विचारा, कारण तुम्ही सांगितल्याशिवाय मलाही तितकं होणार नाही. मी आपला माझ्या मित्रांमध्ये पटपट करत चालणार. तुम्हाला जिथे समजलं नाही तिथे विचारा त्या गोष्टी, कारण ते विचारणं तुमच्यासाठी गरजेच्या आहेत. ओके डन. घेऊ नेक्स्ट वन सम. हा बघा हा नेक्स्ट वन आहे. द व्हॅल्यू ऑफ थिटा काय म्हणतो आपल्याला? द व्हॅल्यू ऑफ थिटा 2 sin 2 थिटा इज इक्वल्स टू √3. द व्हॅल्यू ऑफ थिटा म्हणजे कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला? थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कंडिशन्स काय सांगितले बघा. 2 sin 2 थिटा इज इक्वल्स टू √3. हा बघा छान सम आलाय आता, कारण ते बाकीचे आता बेसिकली झाले होते थोडेसे. आता थोडंसं इमॅजिनेशन करायचं आपल्याला. ओके मग इमॅजिनेशन मध्ये हे दिलेलं आहे ऑलरेडी. 2 sin 2 थिटा इज इक्वल्स टू किती आहे आपल्याकडे? √3. ओके आता सिंपल ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन याचे रूल्स तुम्हाला माहिती आहेत. ओके मग हा जो 2 आहे हा इकडे डिवाइड होणार सिम्पली. मग 2 जर तिकडे डिवाइड झाला तर हा किती होणार? sin 2 थिटा इज इक्वल्स टू √3/. आता असा अँगल शोधायचा आहे की ज्याच्यामध्ये व्हॅल्यू sin ची √3/2 आहे. 60 डिग्री. किती डिग्रीज आहे? 60 डिग्री. बरोबर मी कसं सांगितलं? उलट विचारायचं आपल्याला. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला विचारा की कोणता अँगल असा आहे की ज्याच्यामध्ये sin ची व्हॅल्यू किती आहे? √3/2. उलट विचारा उलट, बरोबर तुम्हाला करेक्ट आन्सर मिळेल. बरोबर आहे. याचा आन्सर किती झालं? sin 60. बरोबर आहे. आता sin 60 या साईडला दोन्ही साईडला sin आहे. लगेच डिरेक्ट मेरे राहिलं काय तुमच्याकडे? 2 थिटा इज इक्वल्स टू किती राहिला? 60. 2 ने डिवाइड करा 60 ला किती आलं? 30. थिटाची व्हॅल्यू 30. हे गोल वगैरे करतो मी, ते लक्षात येत आहे ना? नाही तर तुम्ही जसं गोल करसाल ते व्यवस्थित लिहून घ्या फक्त तुमच्याकडे. हे तुम्हाला समजण्यासाठी थोडंसं दाखवत आहे की ते नोट डाऊन करू की हा असं आहे असं. नाही तर तुम्ही पण असं पाहिजे सारखं कसं सगळं गोल ते करतात लहान मुलाला. असं मी गोल केलं मग आपण पण गोल करत चालायचं. आता हा
सम जर चेंज झाला तर व्हॅल्यू काय चेंज होईल बघा. √3 च्या ऐवजी काय येईल डायरेक्ट 1/2. 1/2 किती कोणत्या डिग्रीमध्ये आहे 30 डिग्री. थिटाची व्हॅल्यू किती येणार 15. हा डन. हे जर असं चेंज झालं (1/√2) बरोबर आहे 45. 2 theta is equals to 45. 45 divided by 2. फक्त नंबरचा खेळ आहे. हा फक्त नंबर काय होतात चेंज होत आहे. सम तोच आहे, कंडिशन त्याच आहे. जर असं झालं 2 tan 2 theta is equals to √3. 2 tan 2 theta परत येतोय सम. इथे लिहितोय खाली 2 tan 2 theta is equals to √3. 60 डिग्री. कोणाची व्हॅल्यू tan theta आहे बरोबर आहे. tan theta ची व्हॅल्यू किती आली 60 डिग्री. 2 theta is equals to 60. theta is equals to 30. झालं. जर असं झालं इन्फिनिटी किंवा असं झालं हो इन्फिनिटी चालेल ठीक आहे बरोबर. त्याला डिवाइड बाय किती येणार 2. आता इन्फिनिटी डिवायडेड बाय 2 याचा आन्सर तुम्हाला माहिती आहे का नाही. इन्फिनिटी डिवाइड बाय 2 चा आन्सर आपल्याला माहिती नाही. मग इन्फिनिटी डिवाइड बाय 2 चा आन्सर नेहमी करता कन्सिडर करायचा आहे. राहील कन्सेप्ट लक्षात आपण. म्हणजे एकाच सम मध्ये मी तुम्हाला किती सम सांगतोय की कसं कसं चेंज होऊ शकतं आणि कसं तुम्हाला ऍडजस्ट करत चालायचं. इन्फिनिटी झाला इन्फिनिटी डिवाइड बाय 2 झाला 0. tan 2 theta is equals to 0. कोणत्या अँगल मध्ये tan ची व्हॅल्यू 0 आहे 0 डिग्री. म्हणजे थिटाची व्हॅल्यू किती येणार ऑब्वियसली 0. कारण याचीच व्हॅल्यू इन्फिनिटी आहे. आता हे तर झालं हे आपण प्रूव्ह करून पाहिलं बरोबर आहे. याचीच व्हॅल्यू इन्फिनिटी आहे बरोबर आहे. तर 0 मध्येच इन्फिनिटी आहे बाकी कोणामध्ये इन्फिनिटी आहे का म्हणजे 0 आन्सर. आतापर्यंत आपण जे अँगल्स बघितले आहेत tan ची व्हॅल्यू इन्फिनिटी कोणामध्ये आहे 0 मध्ये की 90 मध्ये 0 मध्ये आहे ना नक्की. टेबल तुमच्या समोर आहे बघून सांगा. 90 मध्ये. मी तेच म्हणतोय तुम्ही 0 0 सांगताय. किती डिग्री मध्ये आहे 90 डिग्री मध्ये. म्हणजे याचा आन्सर किती येणार तुमचा 90. tan 2 theta is equals to किती आला 90 डिग्री. म्हणजे 2 theta is equals to किती आला 90. म्हणजे थिटाची व्हॅल्यू किती झाली 45. चुकीचं नका सांगू कारण कन्फ्युज होत चालतं. 90 डिग्री आहे याची व्हॅल्यू. ओके डन. करता येतील मग असे सम्स एकामध्ये भरपूर सारे सांगतोय हा. ओके हा नेक्स्ट वन आहे बघा. tan 3x is equals to sin 45 डिग्री cos 45 डिग्री प्लस sin 30 डिग्री. कोणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आलं. आता यामध्ये sin 45 ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे 1/√2. cos 45 ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे 1/√2. आलं. नेक्स्ट वन sin कोणता काढायचा आपल्याला 30. मग हा sin 30 √2 प्लस sin 30 ची व्हॅल्यू. आता सिंपल ऍडिशन आहे. दोन रूटचं मल्टिप्लिकेशन किती येतं रूट काय होतो कॅन्सल. राहिलं किती 1/2. हा झाला 1/2 हा झाला 1/2. म्हणजे रूट काय झाला कॅन्सल. 1 × 1 1 आणि डिवायडेड बाय 2 म्हणजे किती राहिला आपल्याकडे डायरेक्ट हाफ. 1/√2 × 1/√2 याचा आन्सर नेहमी करता काय मिळतं हाफ. ओके हा प्लस हाफ किती झाला हाफ प्लस हाफ किती झाला डायरेक्टली. कोणाची व्हॅल्यू आहे tan 3x. कोणत्या अँगल मध्ये 1 आहे tan 45. ओके म्हणजे 3x is equals to किती आला 45. x is equals to किती आला 45 डिवाइडेड बाय 3. माझा टेबल लन नाही घेत तुमचे लन आहेत किती आला सांगा. x is equals to 50. आता हा पण तुम्हाला ऑलरेडी मी मागच्या सम मध्ये बोललोच आणि लगेच नेक्स्ट समस्या सांगा. हे लक्षात येते का लिहिलेलं काही प्रॉब्लेम नाही ना. लक्षात येते का लिहिलेलं फक्त व्हॅल्यू चेंज झाल्या तर ह्या चेंज होतील. इथे थोडंफार चेंज होईल झालं तर बाकी तर काही चेंज होणार नाहीच.
आता यालाच जर ऍडजस्ट करायचं असेल तर हा किती होता साइन कॉस कॉस साइन 30 डिग्री 45 डिग्री tan 3x is equals to sin 45 cos 45 75 ना 75 पेक्षा कमी पाहिजे ना 30 डिग्री 45 मायनस 15 डिग्री हा असं करूया आपण sin 45 sin cos b cos 55 minus sin 50 cos 50 ही व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची काय बघायचं sin 45 cos 45 minus sin 55 cos 50 किंवा मी थोडंसं असं करतो फक्त जे थोडंसं बघा ना थोडंसं चेंज करतो इथे घेतोय cos 15 इथे घेतोय 45 इथे घेतोय cos sin cos b minus cos a sin cos 45 sin 15 बघायचं आन्सर tan 3x is equals to sin 45 cos 15 minus cos 45 sin 15 tan 3x is equals to sin 45 cos 15 minus cos 45 sin 15 येतोय आता बघा काल आपण तुम्हाला ऍडिशन सबट्रॅक्शनचे फॉर्म्युले लिहून दिले होते हा काल ऍडिशन सबट्रॅक्शनचे फॉर्म्युले लिहून दिले होते फॉर्म्युला तुम्हाला माझा बघा tan 3x is equals to sin 45 cos 15 minus cos 45 sin 15 फॉर्म्युला बघा काय होतो sin a cos b minus cos a sin b लिहून दिला होता का फॉर्म्युला कोणाचा फॉर्म्युला हा sin a minus b आता या टाइमच्या ऐवजी फक्त इथे मी काय करतोय साइन करतोय थोडंसं चेंज करतोय आणखी हा आता कंपॅरिझन करण्यासाठी सेम आले पाहिजे त्याकरता तर इथे काय होणार बघा sin 3x is equals to हा झाला sin 45 मायनस किती झाला हा 15 म्हणजे sin 3x is equals to हा किती झाला तुमचा sin 30 sin कॅन्सल 3x is equals to किती आला 13 x is equals to किती आला तुमचा फक्त tan च्या ऐवजी इथे काय करा साइन लिहून ठेवा ओके आता टॅन मध्ये जर करायचं असेल तर कसा येईल सम टॅन मध्ये पण आपण याला बघूया टॅन मध्ये जर आला तर हा फॉर्म्युला महत्वाचा आहे लक्षात ठेवा टॅन a प्लस b इज इक्वल्स टू टॅन a प्लस टॅन b तर तुम्हाला लिहून दिला होता का 2 tan θ upon 1 plus tan square θ लिहून दिलं होतं ना 1 minus tan square θ ओके ठीक आहे tan मध्ये आला तर करता येईल किंवा sin मध्ये आला तरी पण करता येईल ओके तुम्हाला पुढे एखादा समजा त्यामध्ये आपण डिस्कस करूया त्याच्याबद्दल ठीक आहे tan a plus b चा पण लिहून दिला होता माझ्या म्हणजे मी तुम्हाला फॉर्म्युला काय लिहून दिला होता tan a plus tan b upon 1 minus tan a into tan b म्हणजे tan मध्ये तसंही कंपेअर करता येईल तुम्हाला म्हणजे फक्त अँगल्स मेजरमेंट त्या मेथडमध्ये दिले असते ओके डन आता हे जर चेंज झालं तर कसं चेंज होईल लक्षात आलं हा फॉर्म्युला ऍडजस्ट होईल किंवा मग डायरेक्ट तुम्हाला ऍडजस्ट करता येईल हा नेक्स्ट वन आहे काय म्हणतो बघा ॲक्यूट अँगल tan θ cot θ इज इक्वल्स टू 2 फाइंड tan रेस टू 7 θ प्लस cot रेस टू 7 θ तुम्हाला मी टाइम देतोय 3 मिनिटांचा करा 3 मिनिटांमध्ये टाइम देतोय तुम्हाला तर करा ऍडजस्ट for tan θ plus cot θ is equals to 2 find the value of tan raised to 7 θ plus cot raised to 7 θ
बघा ज्यांना येतंय त्यांचं परफेक्ट आन्सर येईल, ज्यांना येत नाही येईल थोडंसं उशीर लागेल, पण करा प्रयत्न. तुम्हाला 2-3 मिनिटं मी वेळ देतोय सध्या, 3 मिनिटाचा कालावधी तुम्हाला देतोय करण्यासाठी, की 3 मिनिटामध्ये तुम्हाला ते करायचं आहे. आणि ते खूप सोपं आहे, इथं काय फारसं अवघड नाहीये. किती आलं? 14 2 आलं. हां 2. बघा दोघांचा आन्सर आलाय 2. त्याचा आन्सर आहे तुमचं 2 पर्यंत जायचं आपल्याला. झालं नाही येतं इथपर्यंत. आणखीन एकाचा आलाय, आणखीन बघा येत आहे तुमच्याकडे. इतकं काही हार्ड अँड फास्ट नाही आहे, खूप सोपी मेथड आहे. ठेवतो 2 मिनिटं लक्ष द्या. बघा कसं करता येईल एकदम सिंपल वे. 2 तर येतच, त्याला लॉंग प्रोसिजर तुम्ही करणारच, तिथपर्यंत जाणारच कसंही करून. 2 पर्यंत तुम्ही येणार हे मला माहित आहे, तुम्ही जाणार तिथपर्यंत. आता याच्यासाठी एक ट्रिक सांगतोय सोपी. ज्यावेळेस टॅनचे फंक्शन कॉटचे फंक्शन सम मध्ये जास्त असतील, कॉटचे फंक्शन्स टॅनचे फंक्शन्स सम मध्ये असतील, त्यावेळेस थिटाची व्हॅल्यू किती ठेवायची आहे? 45 डिग्री. आता बघा कंडिशन ज्यावेळेस अप्लाय करायची तुम्हाला, ते LHS इज इक्वल्स टू काय आला पाहिजे नेहमी करता? RHS. कोणतीही कंडिशन अप्लाय करायची असेल, ज्यावेळेस LHS RHS दिलेला असेल तर तो इक्वलच आला पाहिजे. इक्वल आला तर ती कंडिशन काय होते? सॅटिस्फाय होते. अन्यथा सॅटिस्फाय होत नाही. मग त्यावरती आपलं कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे की LHS आणि RHS कंपॅरिझन करता आलं पाहिजे. आता याचा जर LHS बघितला तर तो किती आहे? टॅन थिटा प्लस कॉट थिटा. RHS जर बघितला तर तो किती आहे? 2. मग मी काय केलं तर थिटाची व्हॅल्यू टॅन कॉट आलेलं आहे, बरेच आलेले आहेत, 2 आले, 3 आले, 4 आले. ओके टॅन कॉट आलेलं आहे. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये आला पहिला प्रश्न की चला थिटाची व्हॅल्यू किती ठेवून बघूया? 45. LHS इज इक्वल्स टू RHS येतं का हे आपल्याला बघायचं. मग आपण केलं तर थिटाची व्हॅल्यू किती ठेवली? 45. टॅन 45 किती आला? कॉट 45 किती आला? 1 प्लस 1 किती झाला? 2 इज इक्वल्स टू 2. म्हणजे माझी कंडिशन काय झाली? ओके. आता थिटाची व्हॅल्यू किती असणार आहे? 45. थिटाची व्हॅल्यू किती असणार आहे? 45. टॅन 45 ची व्हॅल्यू किती आहे? 1. 1 चा पॉवर 7 1. कॉट 45 ची व्हॅल्यू किती आहे? 1. 1 चा पॉवर 7. आन्सर इज सम. येतंय टिक लक्षात? नाही आली? परत सांगू? परत रिकॉल करून देऊ कसं केलं तर. आता बघा तुम्ही करणार त्यावेळेस टॅनला कन्व्हर्ट करणार साइन अपॉन कॉस, त्याला ते पुन्हा इकडून तिकडं तिकडून तिकडं तिकडून तिकडे सगळीकडून फिरून 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 2 वरती येणार. बरोबर आहे? मी तसं केलं नाही, मी डायरेक्ट तोंडी काढलं. डायरेक्ट तोंडी कसं काढणार बघा. कंडिशन अप्लाय बघितली मी, टॅन थिटा कॉट थिटा आलेला आहे. ओके आलेला आहे. माझ्या डोक्यात लगेच पहिला प्रश्न आला थिटा इज इक्वल्स टू किती ठेवता येतं? 45. मी थिटा इज इक्वल्स टू ठेवला 45. ठीक. थिटा इज इक्वल्स टू 45. LHS इज इक्वल्स टू RHS होतो का हे आपण सॅटिस्फाय केलं. मग LHS इज इक्वल्स टू RHS होण्यासाठी टॅन थिटाची व्हॅल्यू किती आहे? 45. मग थिटा 45. टॅन 45 ची व्हॅल्यू 1. कॉट 45 ची व्हॅल्यू 1. 1 प्लस 1 2 आली RHS. LHS इज इक्वल्स टू RHS कंप्लीट झाला म्हणजे करेक्ट आहे. मी जी व्हॅल्यू ठेवतोय ती बरोबर आहे. मी डायरेक्ट इथे पुट केला थिटा. किती कन्सिडर केला होता? 45. 1 रेस टू 7 2 रेस टू सॉरी परत 1 रेस टू 7 1 रेस टू 7 1 प्लस 1 रेस टू 7 किती येतो डायरेक्ट? 1 प्लस 1 2. दोघांचं काय करायचं आपल्याला? ऍडिशन. कारण 1 रेस टू 7 ची व्हॅल्यू किती येणार? 1. परत 1 रेस टू 7 ची व्हॅल्यू किती येणार? 1. 1 प्लस 1 किती येणार? सोल्युशन. सम. म्हणजे तोंडी आला का तुम्हाला काही करायची गरज पडली का? नाही. सॉल्व्ह करून बघायचं पेपरची काही गरज पडली का? नाही. तुम्ही पेपरवर वर्क करायची गरज काहीच पडली नाही ना याला. की तुम्ही आता जे केलंय, आता मी तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ दिला, तुम्ही ते करून बघितलं बरोबर आहे. इकडून तिकडून काहीतरी केलंय थोडंसं, तर ते करायची गरज पडली का? डायरेक्ट प्रिंट आणायचं. मग तुमचा मेन उद्देश काय आहे? की टाइम कमी करणे. सगळ्यात मेन उद्देश काय आपला? की टाइम कमी करणे. मग टाइम कमी करण्यासाठी अशा काहीतरी ट्रिक्स वापरा. ती ट्रिक लिहून ठेवा की टॅन थिटा कॉट थिटा जास्त येत असतील तर पुट करायची थिटाची व्हॅल्यू
45 काल तुम्हाला परत एक ट्रिक सांगितली होती, लक्षात आहे का तुमच्या? साइन आणि कॉसची व्हॅल्यू काय पुट करायची? 90 आणि 0. झाल्या दोन ट्रिक, हा टॅन आणि कॉट साठी आणि याच्यासाठी पण. ओके डन. आता कोणतं जरी आलं तरी करता येईल, फक्त बघायचा आणि कंडिशन कोणती अप्लाय करायची आहे? LHS आणि आता हे कंपॅरिझन करता येतं. इतकं तर आपल्याला नाही की आपल्याला कंपॅरिझन करता येणार नाहीत म्हणून, हा ठीक आहे. हा बघा नेक्स्ट वन आहे cos 37 upon sin 53. cos 37 upon sin 53. आता बघा याला कसं करता cos 37 upon sin 53. बघा याचं काय मिळतं तुम्हाला. फाइंड द व्हॅल्यू ऑफ cos 37 upon sin 53. याचा आन्सर आहे बघा, मी लिहितोय 1 2 3 0. 1 2 3 0 1. याचं करेक्ट आन्सर आहे बघा 1 पर्यंत येतं. देऊ करून, हा सांगू करून? सिंपल आहे. cos 90 minus 37 किती येतो? sin 53. cos 90 minus theta sin theta. आता फॉर्म्युला सांगितलं ना सकाळी, हा आता 37 आणायचं मला, बरोबर आहे. आता 90 minus 37 हा किती मिळतो? डायरेक्ट 52. ही काय मिळते? sin 52 अपॉन sin 53 अपॉन sin 53. याचा आन्सर किती येतो डायरेक्ट? जो तुम्हाला सांगितलं तोच फॉर्म्युला. आता हे कसं केलंय थोडंसं मी, हा झालेलं साइन 90 मायनस इथे करायचं आहे फक्त तुम्हाला 53. ओके. आता हे झाली एक मेथड. तर आणखी एक सांगतो कसं करायचं. हा किती अँगल आहे माझ्याकडे? cos 37 आहे डिवायडेड बाय साइन किती आहे? 53. बरोबर आहे. आता साइन 53 असेल तर मी असं 53 ला स्प्लिट करू शकतो का? साइन सॉरी हा तो माझा cos 37 अपॉन sin 53 इज इक्वल्स टू cos 37 अपॉन हा किती आणायचा आहे मला? 53 आणायचं आहे. बरोबर आहे. किती आणायचं आहे? 53. मग मी असं लिहू शकतो sin 90 मायनस 90 मधून जर 37 सबट्रॅक्ट झाले तर आन्सर किती मिळतं? आलं. आता साइन मध्ये 90 मायनस थिटा आला, बरोबर आहे. साइन मध्ये काय मिळाला? 90 मायनस थिटा. मग याचा आन्सर किती येतं आपलं? डायरेक्ट cos 37 अपॉन cos 37. cos 37 कॅन्सल. आन्सर इज ओके. आता हे कंपॅरिझन कसं करणार तुम्ही? आता ह्या दोघांचं ऍडिशन किती मिळाला पाहिजे? बरोबर आहे 1. बघा येतं का? 37 प्लस 53 किती झाला? 90. साइन अपॉन किती आला? कॉस किंवा कॉस अपॉन साइन. ऍडिशन किती होतंय? 90. म्हणजे आन्सर किती येणार? म्हणजे इतकं सॉल्व्ह करून बघायची पण गरज. म्हणजे मी कशावरती काढलं? डायरेक्ट वरच्या अँगल वरती की दोघांचं ऍडिशन बघितलं 90 आलं. कॉस अपॉन किती आहे? साइन. आणि आता सगळे आपण बोललो की साइनचं कन्वर्जन 90 मायनस थिटा मध्ये काय मिळतं? कॉस. आणि कॉसचं कन्वर्जन 90 मायनस थिटा मध्ये काय येतं? साइन. मग तेवढे दोन गोष्टी लक्षात ठेवल्या फक्त, साइन आणि कॉसचं दोघांचं ऍडिशन. कोणासाठी? 90 साठी. ओके डन. बाकीचे करून बघसाल तुम्ही, बाकीचे सम्स ट्राय करसाल. तसं तर आपण घेऊच या. तुमच्याकडे आहेत बाकीचे वर्कशीट आहेत पुढे बऱ्याचशा 12 सम झालेत आपले. आता हे आहेत तुमच्याकडे बरेच आहेत, बरोबर आहे. एवढे ट्राय करसाल का? तुमच्याकडे आहेतच. आणि जे सोल्युशन्स पण मला वाटते आहे का त्याच्यामध्ये दिलेले? नाही, सोल्युशन्स नाही आहेत, फक्त मार्क वर्कशीट दिली का तुमच्याकडे? ओके चालेल, ठीक आहे. तुम्ही ट्राय करसाल बाकीचे. तसे तर मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सोल्युशन सांगत चालतोय. आज के दिन के लिए भरपूर सारा होगा. भरपूर झालं का? पाहिजे आणखी काही घ्यायचं वेगळं? ठीक आहे. प्रेझेंट सर आणि ते
शुभम 1 करेक्ट. व्हेरी गुड. थांबूयात मग. डन. चलो थँक्यू ऑल ऑफ यू. गुड डे. आणि थोडंसं करा स्टडी. बघा आणखी बुक्स मध्ये काही मिळतं का तुम्हाला वेगळं. हे बघा तुम्हाला जर बघायचे असतील तर परत एकदा दाखवतोय पाठीमागचे सम्स कसे केले तर हे बघा इथे आलो आपण. हे थोडंसं डिस्कशन करण्यामध्ये वेळ गेला नाही तर डायरेक्ट आपण समोरती आलो असतो तर भरपूर सारे समजले असते. ओके हे बघा इथे आहे तुमच्याकडे सगळं. ओके तुम्हाला युट्यूबला बघता येईल काही अडचण आली तर सांगता येते. तसं मी तुमच्या सोबतच आहे करताच येईल आपल्याला. ओके थांबू मग. ठीक आहे चलो थँक्यू ऑल ऑफ यू. गुड डे.